कोपरगाव शहरानजीक बेटनाका परिसरात रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ट्रक पलटी मोठा अपघात टळला। कोपरगाव शहरानजीक नगर मनमाड महामार्गावरील बेटनाका परिसरात गुरुवार दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्रीच्या 3 वाजेच्या सुमारास रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एक अवजड ट्रक पलटी होऊन अपघात झाला आहे। तामिळनाडूहून निघालेला TV 52 AD 3427 क्रमांकाचा ट्रक बेटनाका परिसरात आल्यानंतर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला। या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र ट्रक पलटी झाल्यामुळे नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। या अपघातात ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। सदर महामार्गावर सध्या रस्त्याचं काम सुरू असलं तरी काम अत्यंत संथ गतीनं असल्यानं वाहन चालकांना रोजच अडचणींचा सामना करावा लागतोय। स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की नगर मनमाड महामार्गाची दुरावस्था असल्यानं रात्रीच्या वेळी वाहन चालवणं अत्यंत धोकादायक बनलं आहे। याच ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात घडले असून प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीयेत। या घटनेनंतर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत प्रशासनानं तातडीनं रस्त्याची दुरुस्ती करावी, तसेच सुरू असलेल्या महामार्गाच्या कामाची गती वाढवावी अशी जोरदार मागणी केली आहे। वेळेत उपाययोजना न झाल्यास भविष्यात मोठे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशाराही नागरिकांनी दिला आहे। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विगे, कोपरगाव। विभय रक्ताटे, आम्ही इथं स्थानिक व्यावसायिक आहोत। तर हे तुम्ही बघताय, ही आजची पहिली घटना नाही या रोडची, आणि आम्ही अक्षरशः आम्ही तर जाऊ द्या पण सगळे ह्या रोडला कंटाळलेले आहेत। इतका त्रास आहे सगळ्यांनाच। तर आत्ता 4 दिवसापूर्वी इथं 4 ते 5 जणांचं इथं एवढ्या जागेत म्हणजे गाडीवरून पडून एक्सपायर झालेले आहेत, आणि एवढंही करून प्रशासनाला आजपर्यंत जात नाही। हे झोपलेलंच प्रशासन कधी जागा होणार आहे? यांना किती मृत्यू घ्या अजून घ्या असेल, किती बळी घ्यायचे हा? हे काही कळायलाच चान्स नाही आम्हाला धुळीचा त्रास आहे। 2 महिने झाले मला वैयक्तिक सर्दी, या धुळीमुळं माझी सर्दी अजून क्लिअर झालेली नाही। डॉक्टर म्हणता तर तुम्ही आता मला सांगा, डॉक्टर म्हणता तुम्ही इथं बसूच नका। मग आम्ही काय करायचं? व्यवसाय बंद ठेवायचं, घरी बसायचं का? बरं घरी बसलो तर आम्हाला गव्हर्नमेंट खायला देणार आहे का? हा माझाच वैयक्तिक प्रॉब्लेम नाही, हा सगळ्यांचा इथं प्रॉब्लेम आहे। हे पण हे बाई यांचं पण व्यवसाय, यांना विचारा, त्यांचा प्रॉब्लेम विचारा काय। नमस्कार, मी काय म्हणतो, हे जे रोडचे कामं चालू आहे ना, हो, हे एकदम मंदगती रोड काम चालू आहे, आणि याचा कोणत्याही पाठपुरा करायला तयार नाही लोक। त्रास फक्त जनतेला पाहत नाही। महिना आम्ही मागच्या असं वाटतं धुळी माती झाली, तब्येती खराब होऊ राहिल्या, हो। आणि हे रोडचे कामं चालू केले ना, आमचे अधिग्रहण केले ना, अधिग्रहण हे यांनी दंडमशाही केली, हो। आमच्या प्रॉपर्टीचं नुकसान करून गेले, आणि 1 वर्ष झालं पूर्व सूचना देता आमच्या दुकानात तोडले। त्याचा न मोबदला नाही, काही नोटिसा नाही, म्हणजे मिटिंगा नाही घेतल्या, हो। अशा कारकिर्दीमध्ये नुकसान करणं हे चांगलं नाही। जनतेचं काय तकलीफ व्हायला, आणि 1 वर्ष झालं अद्यापही या रोडची अजून काही डेव्हलप नाही। तुम्ही बघू शकता सर, तुम्ही कॅमेरा फिरून दाखवा, सगळ्यांना कळू द्या काय इकडं सर, काय तुम्ही बघा काय इथं। का फक्त दुकान आमचे पाडले? का व्यावसायिकांच्या पोटावर पाय दिले यांनी? हा, यांना फक्त जाणून बुजून जनतेला त्रास द्यायचा आहे, बस, बाकी काही नाही करायचं। रात्री घडलेली आहे, हे बघा, या खड्ड्यामध्ये टायर गेलं, ही माती खाली बसली लोडमुळं, त्याच्यामुळे ही गाडी फेकल्या गेली। त्यांचं बाहेरचे लोक आहेत बिचारे, त्यांचं नशीब चांगलं का त्यांना जीवितहानी त्यांची झाली नाही तर हा 6वा ते 7वा बळी असतं या रोडचा एवढ्या जागेतला। आता या गाडीचं किती नुकसान झाले तुम्ही बघू शकता। हे काय प्रशासन भरून देणार आहे त्यांना?